पाकिस्तानच्या विमानांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केलाय। काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्ताननी पुन्हा एकदा आगळीक करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडलाय। वायुसेनेनं पाकची विमानं पिटाळून लावली आहेत। एकूणच आपण पाहतोय पाकच्या कुरापती सुरूच आहेत। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे। त्याचबरोबर आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला। मात्र भारतीय वायुसेनेनं हा प्रयत्न हाणून पाडला। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, पुन्हा एकदा पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केलाय। भारतीय हवाई दलानं चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावलाय। बिलकुल ताजीच घटना आहे ही आणि पुन्हा एकदा भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या एअरक्राफ्टने केलेला आहे। आणि परंतु सज्जता इंडियन एअरफोर्सची मोठ्या प्रमाणावर होती आणि खबरदारी सुद्धा घेण्यात आली होती। कालची जी घटना झालेली आहे त्यानंतर बैठक झाली होती आणि तिन्ही दलाची बैठक झाली होती आणि त्यामुळं जमिनीवरून, हवेतून आणि जलमार्गाद्वारे कुठूनही हल्ला झाला तरी सुद्धा हल्ला परतवण्याची तयारी संपूर्ण करण्यात आली होती। आणि ज्यावेळेस पाकिस्तानची विमानं आपल्या हद्दीमध्ये घुसत असल्याचं कळालं होतं त्यावेळेस रडारवर सुद्धा अशा प्रकारचे मेसेज आले होते आणि त्यानंतर मात्र या विमानांना पिटाळून लावण्यामध्ये यश मिळालेलं आहे। आणि पाकिस्तान पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करताना आपल्याला दिसत आहे आणि हे जे पुरावे आहेत हे आपल्याकडे राहणार आहेत। आणि त्यामुळेच आज संध्याकाळी जी 5 वाजताची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे, पत्रकार परिषद होणार आहे। पाकिस्तानची ही जी कृत्य वाढलेली आहेत, वारंवार जे उल्लंघन केलं जाते, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाते, त्या संदर्भात सुद्धा आज 5 वाजता आपली भूमिका जी आहे ते लष्कर प्रमुख आणि वायुदलाचे प्रमुख हे मांडतील। तर माहितीसाठी आपण पाहतोय पाकिस्तानच्या वायुदलानं पुन्हा एकदा भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला। काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानी वायुसेनेची काही विमानं दिसून आली। त्यानंतर ताबडतोब भारतीय वायुसेनेनं या पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावलंय। मात्र पाकच्या कुरापती सुरूच असल्याचं आपल्याला पुन्हा एकदा दिसतंय।